मित्रांनो, ही आहे सांगली जिल्ह्यातील साधना भोसले. 10वीला 92% मिळवणारी अत्यंत हुशार मुलगी. तिचं एक स्वप्न होतं डॉक्टर होण्याचं आणि त्यासाठी ती नीटसाठी मेहनत सुद्धा करत होती. पण ती आपल्याच बापाच्या अहंकाराची बळी ठरली. धोंडीराम भोसले एका शाळेचा मुख्याध्यापक, हेडमास्तर, पण स्वतःची मुलगी समजून न घेणारा बाप. हे मार्क्स कमी आहेत, या विषयात तू कमजोर आहेस, नीट नाही क्लिअर केलीस तर बघशील काय होतंय, हे त्याचं रोजचं वाक्य. नीटसाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे 3 विषय. 4-5 दिवसापूर्वी एका मॉक टेस्टमध्ये थोडे मार्क्स आले म्हणून त्याने साधनावर ओरडायला सुरुवात केली. पण त्या दिवशीही साधना गप्प बसली नाही. ती थकल्यासारखी, कसं असतं सारखं ऍक्शनला थोडीफार रिॲक्शन येते आणि अगदी त्या पद्धतीने साधनाने म्हटलं, बस करा पप्पा, तुमचेही मार्क्स कमी होते, तुम्ही कोणते कलेक्टर झाला आहात. आणि एवढंस वाक्य पुरस होतं. एक अहंकार किती भयंकर असतो, इतका अहंकार भयंकर असतो बापाच्या राक्षसी वागणुकीला पेटवायला. लक्षात ठेवा, तुम्ही बाप जरी असलात, जरी तुम्ही तुमच्या अपत्याला जन्म दिलेला असला, मी सुद्धा एक बाप आहे आणि माझा मुलगा सुद्धा नीटची तयारी करत आहे, लक्षात ठेवा. परंतु तुमच्यातला राक्षस जागा होऊ देऊ नका, तुमच्यातला अहंकार जागा होऊ देऊ नका, तुमच्या अपेक्षांचं ओझं मुलावर लादू नका. आणि त्या बापाने काय केलं, आणि त्या बापाने घरातल्या पाट्याच्या लाकडी दांड्याने आपल्या स्वतःच्या मुलीला इतकं बेदम मारलं, इतकी बेदम मारहाण केली की ती कोलमडून पडली. साधनाला मारहाण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी योग दिवस होता. योगा दिवस असल्याने ते धोंडीराम भोसले शाळेमध्ये निघून गेले. परंतु घरी आल्यानंतर ही साधना बेशुद्ध अवस्थेमध्ये होती. त्यामुळे तिला नंतर हॉस्पिटलमध्ये नेलं, परंतु वाचवता आलेलं नाही. मित्रांनो, शिक्षण क्षेत्राचा मला सुद्धा थोडाफार अनुभव आहे. काही पालक आपलं स्टेटस आपल्या पाल्याच्या परीक्षेतील गुणात शोधतात. प्रत्येकाची विचार करण्याची, आपल्या मुलाची विचार करण्याची क्षमता, बौद्धिक पातळी वेगवेगळी असू शकते, हे त्यांना मान्यच होत नाही. आणि आजकाल नीट सारख्या परीक्षासाठी अनेक जण रिपीट करतात. नाही मिळाली ऍडमिशन तर जीवन संपतं का? नीटवरच तुमचं जीवन येऊन ठप्प झालेलं आहे का? काहीतरी माणूस करतोच की जीवनामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्यामध्ये किंवा ज्याद्वारे तो यशस्वी होऊ शकतो. का प्रत्येकालाच डॉक्टर बनायचंय? प्रत्येकाच्याच मुलाला जेई क्लिअर करायची आहे, जेई ऍडव्हान्स क्लिअर करायची आहे, नीट क्लिअर करायचं आहे. अरे, शिवाय एका टेस्टमध्ये मार्क कमी पडले तर काय त्याला धीर द्यायचा. ठीक आहे बाळा, आता मार्क कमी पडले, पुढच्या वेळेस चांगले पडतील. आणि जरी नाही पडलं तरी नीटच करावी, MBBSच करावं, हे काही आहे का? जीवनामध्ये अनेक पर्याय आहेत, अनेक चांगल्या संधी आहेत. आणि जर नाही संधी भेटली तरी सुद्धा असं जीवन संपवायचं का? मित्रांनो, कोणतंच यश हे कायमस्वरूपी नसतं, तो एक तात्पुरता आभास असतो. यश मिळून, लक्षात ठेवा, यश मिळून तुम्ही डॉक्टर झालात, इंजिनियर झालात, मोठा अधिकारी झालात, तरी सुद्धा अनेकांच्या जीवनामध्ये नैराश्य आहे. लक्षात ठेवा, मी असे कितीतरी लोक पाहिलेले आहेत, यशाच्या शिखरावर आहेत, पद आहे, पैसा आहे, संपत्ती आहे, नोकरी आहे, तरी सुद्धा नैराश्यामध्ये जीवन जगत आहेत. आणि त्यांच्यापेक्षा कमी शिकलेले, कमी संपत्ती असलेले लोक आनंदामध्ये जगत आहेत. आनंद एक वेगळी गोष्ट आहे. तुम्हाला जीवन भेटलेलं आहे, त्या जीवनाचा आनंद घ्या. जीवन जगण्यासाठी पैसा लागतो हे मान्य आहे, परंतु किती लागतो? आणि त्यासाठी प्रत्येकाने एवढं पार एक रेस लागलेली आहे. ही एक जीवघेणी न संपणारी रेस लागलेली आहे. लक्षात ठेवा, अनेक पालकांसाठी एवढा दबाव अगदी लहानपणापासून. आता या शैक्षणिक क्षेत्रावर मी बरेच व्हिडिओ बनवणार आहे, बऱ्याच गोष्टी सांगणार आहे. खूप महत्वाचं आहे, कारण आज आमचा बहुजन समाज या ट्रॅपमध्ये अडकलेला आहे. लक्षात ठेवा. आणि मी तुम्हाला सांगतोय म्हणजे तुम्ही म्हणताल की मला काही अनुभव नाही, मी स्वतः MA इंग्लिश आहे आणि सरकारी नोकरी सुद्धा मी केलेली आहे, त्यामुळे मला सुद्धा एज्युकेशनच्या बाबतीमध्ये कमी समजू नका.
आजही 10वी पर्यंत 10वी 11वी 12वी पर्यंत नीट क्वालिफाय करण्या इतपत बुद्धिमत्ता माझ्याकडे आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे या गोष्टीचा सुद्धा मला भरपूर अनुभव आहे. या अशा अवतीभोवती जर अशा घटना घडत असतील आणि येणाऱ्या काळामध्ये अनेक मुलं मुली नीट क्लिअर न झाल्यामुळे, जेई क्लिअर न झाल्यामुळे जर स्वतःचं जीवन हे संपवतात, अरे त्यामध्ये जीवन अडकलेलं आहे का? जीवन म्हणजे काय हे अगोदर समजून घ्या. आपला जन्म का झालेला आहे, आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्म कशामुळे दिलेला आहे, हे अगोदर ह्या निसर्गाचं कालचक्र जोपर्यंत आपण समजून घेणार नाही तोपर्यंत याचा उलगडा होणार नाही. त्यामुळे या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. बहुजन समाज या ट्रॅपमध्ये जो अडकत चाललेला आहे त्याला यातून बाहेर काढण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या प्रतिक्रिया खूप महत्वाच्या आहेत. त्याच्या आधारे मी अजून बरंच काही बोलणार आहे. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु. जय शिवराय. जय भीम.